वेलकम बॅक स्टुडंट्स. आपण जो चॅप्टर बघतोय त्या चॅप्टरचं नाव आहे सरफेस मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आणि त्याच्यामध्ये जो पॉईंट बघतोय तो सरफेस टेन्शन बघतोय. ठीक आहे. आता थोडी रिव्हिजन म्हणून आपण काय करूया, सरफेस टेन्शन कन्सेप्ट काय आहे ही समजून घेण्यासाठी आपल्याला मोलिक्युलर थिअरी बघायची आहे. बरोबर हो का? मोलिक्युलर थिअरी ऑफ सरफेस टेन्शन. पण त्याच्या आधी काही डेफिनेशन्स आपण मागच्या लेक्चरला घेतलेल्या त्या पुन्हा एकदा आपण थोड्याशा रिवाइज करूया, म्हणजे आपल्याला एक बेस बसून जाईल. तर पहिली जी डेफिनेशन आहे ती इंटरमोलिक्युलर फोर्स. इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणजे काय? इंटरमोलिक्युलर फोर्स म्हणजे काय? दोन मोलिक्युल मधला अट्रॅक्टिव्ह फोर्स. जर दोन मोलिक्युल एकाच सबस्टन्सचे असतील तर त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणायचं बाळांनो. जर दोन मोलिक्युल आहेत तर त्याला एकाच सबस्टन्सचे आहेत तर त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणायचं, आणि जर डिफरंट सबस्टन्सचे असतील तर त्याला अधेसिव्ह फोर्स म्हणायचं. म्हणून इंटरमोलिक्युलर फोर्सचे किती टाइप्स पडतात? दोन टाइप्स पडतात, कोहेसिव्ह आणि अधेसिव्ह. आता इंटरमोलिक्युलर फोर्स जर समजत नसेल तर आपण काय विचार करूया. एका बीकरमध्ये आपण वॉटर घेतलं आणि एक मोकळा बीकर आहे. तर एका बीकर मधलं वॉटर आहे ते वॉटर स्टेडी स्टेट कंडिशनला राहतं, पण त्यातल्या आतला जर एम्प्टी बीकर मधलं जे गॅस आहे तो मात्र इकडे तिकडे काय होतो? मूव्ह होतो. आतले मोलिक्युल इकडे तिकडे मूव्ह होतात. त्यांच्यामध्ये इंटरमोलिक्युलर फोर्स हा खूप कमी असतो, पण लिक्विडमध्ये थोडा जास्त आहे गॅसेसपेक्षा, आणि सॉलिडमध्ये आलात तर खूपच जास्त आहे, म्हणून तो एक परमनंट शेप ॲक्वायर करतो. इंटरमोलिक्युलर फोर्स बिटवीन टू मोलिक्युल्स, the attractive force between two molecules is called as intermolecular force. There are two types of intermolecular force. One is cohesive, other is adhesive. Cohesive म्हणजे काय? जर मी मागाशी एक्झाम्पल घेतलं, आपण एका बीकर मध्ये वॉटर घेतले, दोन वॉटरच्या मोलिक्युलचा H2O मोलिक्युल आणि H2O मोलिक्युल या दोघांमधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे त्याला कोहेसिव्ह फोर्स म्हणतात. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मोलिक्युल्स ऑफ द सेम सबस्टन्स, वाहन शब्द काय वापरायचा? सेम सबस्टन्स इज कॉल्ड ॲज कोहेसिव्ह फोर्स. सेकंड, अधेसिव्ह फोर्स. अधेसिव्ह फोर्स म्हणजे काय? की ज्याच्यामध्ये काय होतं, दोन डिफरंट सबस्टन्सेस आहेत त्यांच्यामधला अट्रॅक्टिव्ह फोर्स. आता तुम्ही त्या बीकरमध्ये जे लिक्विड घेतले, वॉटर घेतले, त्या ग्लास मोलिक्युल, साईडच्या बीकरच्या वॉलचा ग्लास चा मोलिक्युल आणि वॉटरचा मोलिक्युल या दोघांमध्ये सुद्धा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. थोडासा विकर आहे पण आहे ना तिथं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो बाळांनो? अधेसिव्ह फोर्स. आता तुम्ही भरपूर वेळा फेविकॉल्स वगैरे मार्केटमधून विकत घेता, त्याच्यावर अधेशन लिहिलेलं असतं बघा. तुम्ही बघा, गुड अधेशन. अधेशन का? कारण की तो काय करतो, दोन डिफरंट सबस्टन्सला एकामेकामध्ये अट्रॅक्ट करतो किंवा फिट बसवतो. ठीक आहे, म्हणून त्याला अधेशन म्हणतात. आणि तो जो फोर्स वापरतो त्याला अधेसिव्ह फोर्स म्हणतात. लक्षात आले दोन फोर्स तुमच्या, कोहेसिव्ह फोर्स आणि अधेसिव्ह फोर्स. नेक्स्ट पॉईंट आहे रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स. आता हा जो मोलिक्युलर फोर्स आहे, इंटरमोलिक्युलर फोर्स आहे, तो काहीतरी डिस्टन्स पर्यंतच असणार आहे मोलिक्युल पासून. असं नाही की तो खूप इन्फिनाइटी लॉंग आहे, असं पण नाही. बरोबर आहे. तर हा खूप कमी डिस्टन्सला ऍक्ट होतो. आता उदाहरणार्थ तुम्ही तुमचा हात जर स्ट्रेच केला तर तुमच्या हाताचा जोपर्यंत कॅरी पोचतोय पुढं त्याला आपण रेंज म्हणतो, किंवा मोबाईलला रेंज असते आपलं. एखाद्या मोलिक्युल पासून मॅक्झिमम डिस्टन्स पर्यंत जिथं ज्या डिस्टन्स पर्यंत काय होतोय, तुमचा इंटरमोलिक्युलर फोर्स ऍक्ट होतोय, इफेक्टिव्ह राहतोय, त्याला आपण मोलिक्युलर रेंज म्हणतो. बघा डेफिनेशन काय आहे. द मॅक्झिमम डिस्टन्स फ्रॉम द मोलिक्युल अप टू विच द मोलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह, बरोबर आहे का, इज कॉल्ड ॲज रेंज ऑफ मोलिक्युलर फोर्स. आणि खूप कमी असते बाळांनो, सम नॅनोमीटरमध्ये असते. मी मागच्या लेक्चरला पण सांगितलेलं 10⁻⁹ मीटर पर्यंत असते, खूपच लहान असते. ठीक आहे. आता एक विचार करूया पुढची डेफिनेशन बघताना. समजा एक मोलिक्युल मी असा ठेवलाय, कुठल्याही सबस्टन्सचा एक मोलिक्युल, त्याची काहीतरी मोलिक्युलर रेंज असणार आहे. बाळांनो ती एक रेंज आहे, ती एकाच डायरेक्शनला असणार आहे का रे? नाही, सगळ्या डायरेक्शनला असणार आहे. म्हणून त्या स्पियरच्या अराउंड मी एक त्या मोलिक्युलच्या अराउंड मी एक इमॅजिनरी स्पियर काढू शकतो. ॲज कसं? तर तो मोलिक्युल सेंटर म्हणून पकडतोय आणि जी मोलिक्युलर रेंज आहे ती रेडियस म्हणून पकडतोय. हे बघा, इथं डायग्रॅम पण दिसते. हा जो मोलिक्युल आहे, ओका, हा इथं समजा एक मोलिक्युल ठेवला आणि ही त्याची रेंज आहे. ही रेंज जर पकडून मी काय केलं, एक इमॅजिनरी स्पियर काढला, याच्या आत सगळीकडे मोलिक्युलर फोर्स असणार, ह्याच्या बाहेर असणार आहे का? नाही, याच्या आत मोलिक्युलर फोर्स असणार आहे. म्हणून या स्पियरला म्हणतात स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. बघा डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे बाळांनो, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट डेफिनेशन. अन इमॅजिनरी स्पियर with the molecule is at center and radius equal to molecular range is called as sphere of influence of the molecule.
लक्षात आलं. द इंटरमोलिक्युलर फोर्स इज इफेक्टिव्ह ओनली विदिन द स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स. इंटरमोलिक्युलर फोर्स कशावर ऍक्ट होते बा? फक्त विदिन द स्पियर. स्पियरच्या बाहेर जातोय का? नाही, कारण की आपण त्याची रेंज म्हणजे काय पकडल्या? रेडियस पकडली. ठीक आहे. सरफेस फिल्म ही एक डेफिनेशन आपण नव्हती बघितली, जी आता मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. सरफेस फिल्म म्हणजे काय असतं? द सरफेस लेयर ऑफ लिक्विड विथ थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स इज कॉल्ड ॲज सरफेस फिल्म. थोडीशी डायग्रॅम बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल डेफिनेशन. हे बघा बाळांनो, हिथं समजा एखादा मोलिक्यूल आहे, याची रेंज काहीतरी डिस्टन्सला खाली असणार आहे. त्या रेंज एवढा थिकनेस त्या लिक्विडचा म्हणजे असते फिल्म, सरफेस फिल्म म्हणतात. आता ही दिसायला आपल्याला खूप मोठी दिसते, पण ऍक्च्युली 10⁻⁹ मीटर आहे ना बाळांनो, त्यामुळे ही खूप कमी असते. इथं जे YY' डिस्टन्स दिसतोय ना, ही आपली फिल्म आहे आणि ही खूप कमी असते बाळांनो, 10⁻⁹ ऑर्डरमध्ये असते, खूप कमी असते. याला म्हणतात सरफेस फिल्म. लक्षात आलं सगळ्यांच्या? द डिस्टन्स बघा, द सरफेस लेअर ऑफ ए लिक्विड विथ ए थिकनेस, सरफेसची लेअर त्याची थिकनेस किती आहे बाळांनो? थिकनेस इक्वल टू द रेंज ऑफ इंटरमोलिक्युलर फोर्स इज कॉल्ड ॲज सरफेस फिल्म. इथं दिसते ना YY', XX', हां, ही सरफेस फिल्म आहे. नेक्स्ट फ्री सरफेस. फ्री सरफेस म्हणजे काय? ज्याच्यावर कुठलाही शियर स्ट्रेस ऍक्ट होत नाही. म्हणजे थोडक्यात हा इट इज अ इंटरमिजिएट मीडियम, बरोबर आहे, बिटवीन और इंटरमिजिएट स्पेस बिटवीन टू डिफरंट मीडिया, दोन डिफरंट मीडियांच्या मधला सरफेस. बघा की इकडे एअर आहे, खाली लिक्विड आहे, याच्यामध्ये जो सरफेस आहे त्याला म्हणतात फ्री सरफेस. दिसतोय हा? इट इज द सरफेस ऑफ ए फ्लुइड विच डज नॉट एक्सपिरियन्स एनी शियर स्ट्रेस. इट इज अ इंटरफेस बिटवीन लिक्विड, वॉटर अँड एअर अबाव. इंटरफेस आहे ना बाळांनो तो, कशा कशाच्या मधला? एअरचा आणि लिक्विडचा, म्हणून त्याला फ्री सरफेस म्हणतात. ओके, या दोन डेफिनेशन पेक्षा महत्वाची डेफिनेशन ह्या आहेत, त्या म्हणजे रेंज ऑफ मोलिक्यूल, स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स अँड कोहेसिव्ह अधेसिव्ह फोर्स. नेक्स्ट पॉईंट येतोय सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मोलिक्युलर थिअरी. आपण काय करणार आहे बाळांनो, जे थेरी पार्ट आहे तो आपण ॲज पर दिस PDF जाणार आहे, पण जे न्यूमरिकल्स आहेत किंवा डेरिवेशन आहेत ते आपण लिहून सोडवणार आहे. लिहून मी त्याचा PDF तयार करणार आणि मग आपण ते एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे. आता ही मोलिक्युलर थिअरी ही थेरी पॉईंट आहे, त्यामुळे आपण याचा डायरेक्ट स्टडी करूया. बघा तुम्ही सर्वांनी, मोलिक्युलर थिअरी काय आहे हे आधी मी तुम्हाला सांगतो, किती सोपी आहे बघा. एका बीकरमध्ये मी काय घेतलंय? लिक्विड घेते. सगळ्यांना लिक्विड दिसतंय इथं? ठीक आहे. यातला XX' आणि YY' इथं दिसतोय, ही सरफेस फिल्म आहे. ही काय आहे? सरफेस फिल्म आहे. तर याच्यावर मी काय केलं? 3 मोलिक्यूल घेतले बाळांनो, A, B आणि C. कुठं कुठं घेतलाय? ए आहे तो डीप इनसाइड द लिक्विड घेतलाय, डीप इनसाइड द लिक्विड, खूप पाण्याच्या खाली येतो. बी आहे तो जस्ट बिलो द सरफेस किंवा सरफेस फिल्मच्या विदिन घेतला तरी चालतोय, विदिन द सरफेस फिल्म म्हणू आपण. ठीक आहे. आणि जो तिसरा आहे तो ऑन द सरफेस घेतलाय बाळांनो आपण. कुठे घेतलाय? ऑन द सरफेस घेतलाय. हे तीन मोलिक्यूल समजले सगळ्यांना. एक घेतलाय तो कुठे घेतलाय? डीप इनसाइड द लिक्विड. दुसरा घेतलाय तो कुठे घेतलाय? नियर द सरफेस, आपण असं म्हणूया, नियर द सरफेस घेतलाय. आणि तिसरा जो घेतलाय तो ऑन द सरफेस घेतलाय. ठीक आहे. आता या तिघांचा विचार करूया, सगळ्यांनी विचार करूया. आता इन केस ऑफ ए मोलिक्यूल, ए मोलिक्यूलला कोहेसिव्ह फोर्स ऍक्ट होण्यासाठी, आता ह्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स हा टोटली पाण्यामध्ये, टोटली लिक्विडमध्ये, हा पाणी घेतलंय आपण म्हणून लिक्विडला पाणी म्हणतो. ठीक आहे. तर टोटली लिक्विडमध्ये, ओके, याच्या सगळ्या स्पियर ऑफ इन्फ्लुएन्समध्ये, म्हणजे उदाहरणार्थ अप्पर पार्टचा विचार केला आणि लोअर पार्टचा विचार केला, तर अप्पर पार्टमध्ये पण सेम नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत आणि लोअर पार्टमध्ये पण सेम नंबर ऑफ मोलिक्युल्स आहेत. त्यामुळे जेवढा फोर्स वरती लागणार तेवढाच फोर्स खाली लागणार. मग मला सांगा, दोन्ही साईडला सेम फोर्स लागत असेल तर याच्यावर नेट फोर्स किती झाला रे बाळांनो? 0. बरोबर आहे. बिकॉज there are equal and opposite forces act on a molecule, that's why the resultant force on molecule A is must be 0. बघा, A मोलिक्यूल वर काय होतंय? 0 फोर्स ऍक्ट होतोय. समजलं का सगळ्यांना? इन केस ऑफ B, नीट बघा, इन केस ऑफ मोलिक्यूल B, the lower part of the sphere of influence have more number of molecules than upper part. बघा, अप्पर पार्ट मधला वरचा पार्ट थोडासा गॅस मध्ये गेलाय का? थोडासा पार्ट कशात गेलाय? एअर मध्ये गेलाय. वरच्या भागात लिक्विडचे मोलिक्यूल कमी आहेत आणि खालच्या भागात जास्त आहेत बाळांनो.
डायग्राम समजते का? खालच्या भागात जास्त मॉलिक्युल्स आहेत. दॅट्स वाय देर इज अनबॅलन्स्ड फोर्स. खाली फोर्स जास्त आहे, वरती फोर्स कमी आहे, नंबर ऑफ मॉलिक्युल्स खाली जास्त आहेत, त्यामुळे इथं काय होणार, हा डाउनवर्ड फोर्स ऍक्ट होणार. द नेट फोर्स ऍक्ट्स डाउनवर्ड्स. नेट फोर्स काय होणार, ऍक्ट्स डाउनवर्ड होणार, खाली ओढलं जाणार त्याला. बरोबर आहे, इन केस ऑफ बी मॉलिक्यूल. इन केस ऑफ सी मॉलिक्यूल बघा, सी मॉलिक्यूल तर सरफेसवर आहे, अप्पर पार्टला एकही मॉलिक्यूल नाही, सगळेच्या सगळे पार्ट कुठं मॉलिक्यूल आहेत, डाऊनवर्ड पार्टला. म्हणजे सगळाच्या सगळा फोर्स लागणार तो कुठं लागणार, डाऊनवर्ड डायरेक्शनला. बाळांनो म्हणजे इथं जो फोर्स लागणार आहे डाऊनवर्ड डायरेक्शनला तो बी पेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे, कारण की अपोज करणारा मॉलिक्यूलच नाही ना वर, फोर्सच नाही कुठला. त्यामुळं इन केस ऑफ सी द मोर फोर्स इज ऍक्ट्स डाऊनवर्ड्स. म्हणजे जर तुमच्या असं लक्षात आलं की ह्या फिल्ममधले मॉलिक्युल्स किंवा सरफेसवरचे मॉलिक्यूल हे कुठं ओढले जात आहेत बाळांनो, खाली ओढले जात आहेत. कुठं ओढले जात आहेत, खाली. दे ऍक्ट्स ए अनबॅलन्स डाऊनवर्ड फोर्सेस. ते कुठं ओढले जात आहेत, खाली. इथं वेटचा विचार करत नाही बाळांनो आपण, इथं मॉलिक्युलर फोर्सचा विचार करतोय. बरोबर आहे, वेटला ही नॉर्मल रिएक्शन कॅन्सल करणार आहे, त्याचा विचार करू नका तुम्ही. आपण काय करतोय, ह्या मॉलिक्युलर फोर्सचा विचार करतोय. तर काय होणार आहे बाळांनो, ह्याला मी काय म्हणतोय, डाऊनवर्ड डायरेक्शनला ओढल्यामुळे या सरफेसवर एक प्रकारचा स्ट्रेस तयार होतो किंवा ताण तयार होतो, एक टेन्शन येतं, त्याला आपण म्हणतो सरफेस टेन्शन. बघा आता मी जे बडबडलो ते सगळं दिसतंय का? चला एकदा रिवाइज करूया. ए फोर्सवर काय किती ए मॉलिक्यूलवर किती फोर्स आहे बघा. द मॉलिक्यूल ए इज डीप इनसाइड द लिक्विड. हे आधी माहिती सांगितल्या कोण कोण कुठं कुठे घेतलाय, पटपन सांगूया. द मॉलिक्यूल ए इज डीप इनसाइड द लिक्विड. त्याच्यावर नेट फोर्स किती येतोय बाळांनो, 0. स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स इज completely inside the liquid. As the result, the molecule A is acted upon by equal cohesive forces in all direction. Thus, the net cohesive force act on the molecule. The net cohesive force act on the molecule is 0. भोपळा बघा 0 आहे का? आपण हेच म्हटलं. इन केस ऑफ बी बघूया. ठीक आहे. द molecule B lies within the surface layer and above the free surface of the liquid. A large part of sphere of influence is inside the liquid and small part is in air. आपण म्हटलं जास्त पार्ट कुठं आहे, खाली आहे. बरोबर आहे. Due to this, the strong downward cohesive force act on the liquid of molecule. The adhesive force acting on molecule B due to air molecule above it and within the sphere of influence is very weak. तो खूप कमी असतो. It points upward. As a result, the molecular B gets attracted inside the liquid. कुठं ओढला जाणार, खाली ओढला जाणार, कारण कोहेसिव्ह फोर्स खाली ओढतोय ना त्याला. बरोबर, inside the liquid. The same holds the molecule C which lies exactly on the free surface. Free surface वर आहे. Half of the sphere of influence is in air and half is in liquid. The number of molecules within the sphere of influence of molecule C above the free surface of liquid much less than the number of liquid molecules within the sphere of influence that lies within the liquid. Thus, this because the density of air is less than the liquid. The adhesive force trying to pull molecule above the liquid surface is much weaker than cohesive force that tries to pull downwards inside the liquid surface. As a result, the molecule C also get attracted inside the liquid. मग याच्यावरनं आपण काय सांगू शकतो, all the molecules in the surface frame are act upon by unbalanced net. बघा, all the molecules inside the surface frame are acted upon by unbalanced net cohesive force directed into the liquid. Therefore, the molecule in the surface film are pulled inside of the liquid. This minimizes the total number of molecules in the surface film. As a result, the surface film remains under tension. त्यामुळे तिथं स्ट्रेस तयार होतो किंवा टेन्शन तयार होतं. This tension is known as surface tension. बघा, the force due to surface tension act tangential to the free surface. हा शब्द फार महत्वाचा आहे बाळांनो. A tangential force. सरफेस टेन्शनची डेफिनेशन आपण पुढे बघणार आहे.
तिथे आपण म्हणणार आहे द टँजेन्शियल फोर्स, हा फोर्स जो ऍक्ट होतोय, आता हे कसं असतं दाखवतो तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे बघा, हे समजा लिक्विड आहे, ह्या बीकरमध्ये आपण घेतलंय. ओके बाळांनो, हे बीकरमध्ये आपण एका लिक्विड घेतले, वरून बघतोय आपण. जर मी अशी एक पी क्यू लाईन सरळ काढली, ओके, त्या सरफेसवर, त्या सरफेस फिल्मवर, तर तुम्हाला ही जी लाईन दिसतात ना आडव्या, हे फोर्सेस आहेत. आणि हे फोर्स कसे आहेत? टँजेन्शियल आहेत टू दॅट सरफेस. लक्षात आलं का? टँजेन्शियल फोर्स. म्हणून आपण सरफेस टेन्शनची डेफिनेशन म्हणतो. तुम्ही फक्त हे एक्सप्लेन करायचं आहे आणि फोर्स काय सांगायचं आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला ऍक्ट होतो. बरोबर आहे, हे समजलं सगळ्यांना? कन्सेप्ट लक्षात आली सगळ्यांच्या? ए पॉईंटला काय होतं, बी पॉईंटला काय होतं आणि सी पॉईंटला काय होतं, किंवा ए मोलिक्यूल कसा बिहेव करतो, बी मोलिक्यूल आणि सी मोलिक्यूल. आता आपण डेफिनेशन बघतोय. ही डेफिनेशन महत्वाची आहे बाळांनो. द सरफेस टेन्शन टी इज डिफाइंड ॲज, बघा डेफिनेशन काय आहे, द सरफेस टेन्शन टी इज डिफाइंड ॲज द टँजेन्शियल फोर्स. कसा फोर्स बाळांनो? टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड ऑफ अन इमॅजिनरी स्पियर, इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन द फ्री सरफेस. किंवा आपण असं म्हणू शकतो, द सरफेस टेन्शन इज द टँजेन्शियल फोर्स पर युनिट लेंथ. काय शब्द वापरायचा? पर युनिट लेंथ. म्हणून टीचा फॉर्म्युला असतो टी इज इक्वल टू एफ अपॉन एल. एफ म्हणजे फोर्स, टँजेन्शियल असला तरी फोर्स आहे बाळांनो, आणि एल म्हणजे काय? लेंथ. एस आय युनिट आहे त्याचं सरफेस टेन्शनचं, न्यूटन पर मीटर. इट्स डायमेन्शन्स आर L0 M1 T-2. डायमेन्शन आपण काढू शकतो. ठीक आहे. आता हा न्यूमरिकल आहे. न्यूमरिकल तर इझी आहे, तुम्ही असा बघून पण सोडवाल, पण मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे, कारण की आपण ते बुकवर काढायचं ठरलंय आपलं. आता बुकवर सोडवून द्यायचे प्रॉब्लेम आपल्याला, त्यामुळे आपण गिवन वगैरे सगळं लिहून सोडवून देईन मी हा प्रॉब्लेम. नंतर आपण हे जे डेरिवेशन बघणार आहे हे सुद्धा आपण नोट्स थ्रू जाणार आहे, आणि नंतर हा एक प्रॉब्लेम बघणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण हे पाहू.